हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या 2-3 दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल। रेशन कार्ड धारकांसाठी अखेर आत्तापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। जर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी खूपच फायद्याचे आणि आनंदाचे ठरणार आहे। आता तुम्हाला महागाईची किंवा खर्चाची काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण थेट 2 ते 3 मोठ्या सरकारी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणारच आहेत। पण त्यासोबत रेशन दुकानातून काही अशा खास वस्तू मिळणार आहेत ज्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिळून ही सर्वात मोठी घोषणा केली आहे। तर मित्रांनो, या योजनेच्या कोणत्या आहेत आणि तुम्हाला कोणत्या वस्तू मोफत मिळणार आहेत किंवा कमी दरात मिळणार आहेत, हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही सर्व अपडेट सविस्तर समजून घेण्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून सरकारी योजनेच्या असेच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला रोजच्या रोज मोफत बघायला मिळतील। बघा मित्रांनो, अखेर राज्य आणि केंद्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे। वास्तविक पाहता देशाच्या पातळीवर कोणत्याही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर त्याचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात, तर राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असते। आणि आता याच अनुषंगाने रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे। या नव्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशातील करोडो रेशन कार्ड धारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वसामान्य नागरिकांना आता खूप खुश झाले आहेत, कारण सरकारकडून आता असा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे जो गेल्या अनेक वर्षात कधीच झाला नव्हता। ज्यांना मते तब्बल 30 ते 35 वर्षांनंतर रेशन कार्ड धारकांसाठी झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि अभूतपूर्व घोषणा आहे। यामुळे देशातील आणि राज्यातील प्रत्येक रेशन कार्ड धारकांना नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। यामध्ये जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता तुम्हाला पैशाची किंवा सरकारच्या खर्चाची अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण सरकारकडून थेट बँक खात्यात पैसे तर पाठवले जाणारच आहेत, पण त्याचसोबत तब्बल 10 ते 12 जीवनावश्यक वस्तू अगदी मोफत दिल्या जाणार आहेत। विचार करा, यामुळे तुमच्या खर्चातील पैशाची किती मोठी बचत होणार आहे। या निर्णयाबाबत बोलताना सरकारने स्पष्ट केलं आहे की समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचलाच पाहिजे। मग ते शेतात घाम गाळणारे आपले शेतकरी बांधव असो, कष्टकरी कामगार असो किंवा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब असो, या सर्वांना आर्थिक आधार देण्यासाठीच आम्ही हे धाडसी निर्णय घेत आहोत, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तुम्हाला माहितीच असेल की नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आहे। या अधिवेशनात अनेक मोठे आणि धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे। ती घोषणा कोणती आहे आणि तुम्हाला घरखर्चात मोठी बचत करून देणाऱ्या त्या 10 ते 12 मोफत वस्तू कशा मिळणार आहेत, हेच आपण आता पुढे पाहणार आहोत। विचार करा, बाजारात स्वतःच्या खिशातील तब्बल 10,000 रुपये खर्च करूनही ज्या दर्जेदार वस्तू आपल्याला विकत घेता आल्या नसत्या, अशा मौल्यवान आणि गरजेतून वस्तू आता सरकार तुम्हाला थेट अगदी मोफत वाटप करणार आहे। सरकारने यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे। या निर्णयावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमचा निर्णय एकदा झाला की तो पक्का असतो। आम्ही एकतर निर्णय घेत नाही आणि घेतला तर कधीच मागे हटत नाही। त्यामुळे 1 जुलैपासून कोणत्या रेशन कार्ड धारकांचे नशीब चमकणार आहे आणि कोणाला हा सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे, याची संपूर्ण यादी आता समोर आली आहे। पण पुढे जाण्यापूर्वी तुमचं दुसरं काही काम असेल तर फक्त 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवा, कारण हे 2 मिनिट तुमचं नशीब बदलू शकतात। हा व्हिडिओ तुम्ही जर अर्धवट पाहिला तर महत्त्वाची माहिती सुटू शकते आणि तुम्ही मोठ्या लाभापासून वंचित राहू शकता। त्यामुळे अगदी थोडासा वेळ काढून अत्यंत फायद्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ऐतिहासिक घोषणेनुसार आता तुम्हाला केवळ राज्य सरकारकडून नाही तर केंद्र सरकारकडून देखील बऱ्याच वस्तू मिळणार आहेत। कोणत्या सरकारी योजनेचे थेट पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत आणि सरकारी योजना नक्की किती रुपयाची आर्थिक मदत करणार आहे, ही सर्व अपडेट आता आपण पाहणार आहोत।
या वस्तू अशा आहेत की ज्या रेशन कार्ड दुकानातून मिळाल्यानंतर तुमच्या कुटुंबाचे हजारो रुपये वाचणार आहेत. एखाद्या कुटुंबाचे 10,000 रुपये तर काहींचे तब्बल 12 ते 15,000 बचतपर्यंत बजेट या निर्णयामुळे वाचणार आहे. कारण सरकार थेट बाजारातील महागड्या वस्तू आणि जीवनावश्यक सामान गोरगरीब जनतेला देणार आहे. यामुळे आपल्या राज्यातील गरीब कुटुंबांना, कष्टकरी कामगार आणि शेतकरी बांधवांना महागाईच्या काळात खूप मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. आता अजिबात वेळ न घालवता कोणकोणते मोठे फायदे होणार आहेत, नक्की कोणत्या महागड्या वस्तू मोफत मिळणार आणि सरकार तुमच्या खात्यात किती रुपये जमा करणार, हे सर्व काही पुढच्या अवघे 3 ते 4 मिनिटात आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे आता इथून पुढचा व्हिडिओ अत्यंत लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत बघा. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्ट केलं आहे की आजच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला अशा मोठ्या आर्थिक मदतीची खरोखरच गरज आहे आणि हाच विचार करून सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय येत्या 1 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार असून प्रत्येक रेशन कार्ड धारकाला दिलासा देण्याचा ठरणार आहे. मित्रांनो, सध्या बाजारात सर्व वस्तूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या महागाईमुळे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बाजारातील महागडा किराणा माल आणि इतर किमती वस्तू विकत घेणं अशक्य झाले आहे. सर्वसामान्याची हीच अडचण ओळखून सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे, जेणेकरून प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला याचा थेट फायदा होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला केवळ 1 नाही, 2 नाही, तब्बल 4 मोठ्या सरकारी योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला घरगुती वापराच्या महागड्या वस्तू मिळतीलच, पण त्यासोबत काही योजनेची थेट आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे पैसे आपल्याला कसे पोहोचणार? तर मित्रांनो, सरकार हे पैसे कोणत्याही मध्यस्थानिकशिवाय थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहे. म्हणजेच योजनेचा पैसा मध्ये कुठेही न अडकता थेट तुमच्या खात्यात जमा होईल आणि तुम्हाला मोबाईलवर त्याचा मेसेज येईल. चला तर मग आता जाणून घेऊया की 4 मोठ्या योजना कोणत्या आहेत आणि कोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. सरकारने स्पष्ट केलं आहे की DBT म्हणजे थेट लाभार्थ्यांनाच या पद्धतीवर वापर करून हे पैसे वर्ग केले जातील. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे पैसे सरसकट सर्वच नागरिकांना मिळणार नाहीत, तर ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे. फक्त आणि फक्त अशाच कुटुंबांना या योजनेचा लाभ आणि पैशाचा थेट फायदा मिळणार आहे. आता इथे बऱ्याच जणांना मनात एक मोठी शंका असते. काही जणांचे रेशन कार्ड 1-2 वर्षापूर्वी काढलेलं असतं, काहींनी 5 वर्षापूर्वी, तर काहींनी 30-35 वर्षापूर्वीचं जुनं रेशन कार्ड असतं. यामुळे अनेक जण विचारतात की दादा, आमचं रेशन कार्ड खूप काळ जुनं आहे, मग आम्हाला हा लाभ मिळेल का? तर मनातून ही भीती अगदी काढून टाका. तुमचं रेशन कार्ड कितीही जुनं असू दे किंवा अगदी सोप्या दिवसांपूर्वी काढलेलं असू द्या, सरकार सर्वांनाच लाभ देणार आहे. इतकाच काय, तुमच्याकडे अजून रेशन कार्ड नसेल आणि तुमच्या येत्या काही दिवसात नवीन काढू घेतलं तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे आणि मोफत वस्तू 100% मिळणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनी हे लवकरात लवकर काढून घ्या. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती केवळ वेळ आलेली आहे. आपण पाहूयात की तुम्हाला नेमक्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत, कोणत्या गरजेचे किती पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. रेशन कार्डमुळे तुम्हाला आणखी काय काय फायदे होणार आहेत हे सगळं मी आता सविस्तर जाणून सांगणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आता इथून पुढच्या अवघ्या 3 मिनिटात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका. सरकारने घेतलेल्या या मोठ्या निर्णयावर सर्व रेशन कार्ड धारकांना यांचा थेट फायदा होणार आहे. आधी काळातील तुम्हाला रेशन कार्ड दुकानातून गहू आणि तांदूळ मिळायचे आणि आता काही मोजक्या वस्तू मिळायच्या. पण आता सरकारने या प्रक्रियेत खूप मोठा आणि चांगला बदल केला आहे. सरकार हे धान्य जर तुम्हाला देणारच आहे, पण आता सर्वसामान्य मोठी म्हणजे या धान्याची क्वालिटी, दर्जा आणखीनच उत्तम असणार आहे. आधी मिळत असलेलं धान्य चांगलं होतंच, पण आता सरकार त्याहूनही अधिक दर्जेदार, स्वच्छ आणि एकदम प्रीमियम क्वालिटीचे गहू आणि तांदूळ तुम्हाला देणार आहे. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हे दर्जेदार गहू आणि तांदूळ हमखास मिळणार आहे. पण फक्त गहू आणि तांदूळच नाही, तर सरकारकडून तुम्हाला काही अशा महागड्या वस्तू मिळणार आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही अपेक्षाही केली नसेल. त्या वस्तू कोणत्या आहेत? मोफत गव्हाच्या बाबतीत तर सरकार तुम्हाला खूप मोठी मदत करणारच आहे.
त्याचसोबत रेशन कार्डवर मिळणारा तांदूळ देखील आता एकदम भारी, पांढरे शुभ्र आणि खाण्यासाठी अत्यंत चवदार असणार आहे. या धान्याचा दर्जा इतका उत्तम असेल की बाजारातील महागड्या तांदळालाही तो मागे टाकेल, असा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. पण रेशन कार्ड दुकानातून मिळणाऱ्या जाणाऱ्या धान्याव्यतिरिक्त सरकार तुम्हाला अशा काही योजना घेऊन आला आहे ज्यातून थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. हे सर्व पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, कोणता अर्ज भरावा लागेल, ही सर्व माहिती मी पुढे सांगणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. या ऐतिहासिक निर्णयामुळे आपल्या लाडक्या माता भगिनींना सरकारने सर्वात मोठी आणि आनंदाची भेट दिली आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, घरबसल्या घरातील महिलांना दरवर्षी तब्बल 3 गॅस सिलेंडर अगदी मोफत मिळणार आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, वर्षातून 3 वेळा गॅस सिलेंडरचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा केले जातील. तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असो किंवा केशरी रेशन कार्ड, कोणत्याही अडचण नाही. दोन्ही रेशन कार्ड धारकांना महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडरच्या अनुदानाची साधारण 830 रुपयांची रक्कम वर्षातून 3 वेळेस थेट तुमच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाईल. म्हणजेच महिलांना महागाईतून कायमची सुटका होणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की काय करावे लागेल, चला तेही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, येत्या 1 जुलै 2026 पासून या योजनेचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होणार आहे. पण हा लाभ घेण्यासाठी स्वतःलाच या योजनेत पात्र करावे लागेल. महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या पण हा लाभ घेण्यासाठी आणि स्वतःला योजनेतून पात्र ठरवण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाची कामं आधी करावी लागेल. या कामामुळे सरकारला समजेल की तुम्ही खरोखरच गरजू नागरिक आहात आणि तुम्हाला या मदतीची गरज आहे. त्यानंतर सरकार तुमचं नाव पात्र लाभार्थ्याच्या यादीत समाविष्ट करेल आणि तुमच्या खात्यात वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे प्रत्येकी 830 रुपयांचे हप्ते जमा व्हायला सुरुवात होईल. आता ही मोठी रक्कम आणि मोफत सिलेंडरचा लाभ नेमका कसा मिळवायचा याचा स्टेप बाय स्टेप नक्की समजून घ्या. गॅस कनेक्शन महिलांना नावावर करा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी, जर तुम्ही घरातील गॅस सिलेंडरचे कनेक्शन सध्या पुरुषाच्या नावावर असेल तर सर्वात आधी घरातील महिलांच्या नावावर ट्रान्सफर बदलून घेऊ शकता, कारण लाभ हा मुख्यत्वे महिलांना दिला जाणार आहे. जवळच्या EKYC केंद्राला भेट कागदपत्रासह जाणे. हे काम करण्यासाठी तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या CSC केंद्रावर म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रावर तिथे जाताना तुमचं रेशन कार्ड सोबत घेऊन जायला अजिबात विसरू नका, कारण त्यावरून तुमची सर्वात माहिती पडताळली जाणार आहे. रेशन आणि गॅसची EKYC पूर्ण अंतिम रेशन कार्ड आणि गॅसची EKYC पूर्ण करा. अंतिम प्रक्रिया केल्यावर गॅस गेल्यानंतर रेशन कार्ड आणि गॅस कनेक्शनची EKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. यासाठी तुमचं आधार कार्ड हे तुमचं चालू मोबाईल नंबरशी लिंक असणे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्यावर येणारा OTP द्वारे तुमची पडताळणी यशस्वी होईल. ही काम लवकरात लवकर पूर्ण करा. 1 जुलै 2026 पासून मिळणाऱ्या या मोठ्या फायदेशीर तयार राहा. केंद्रावर गेल्यानंतर तुमचे बँक खाते आणि रेशन कार्ड कनेक्शनशी जोडलेले असणे आवश्यक आहे. तिथे सरकारी तुमच्याकडून अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड किंवा रेशन कार्ड प्रथम मागतील, ती त्यांनी घ्या. जर तुम्ही या योजनेच्या अर्धवटी पूर्ण करत असाल तर ते तुम्हाला लगेच ऑनलाईन पात्र करून टाकतील. आता इथे एक गोष्ट घ्या की ऑनलाईन अर्ज करताना फॉर्म भरण्यासाठी किंवा कागदपत्राच्या झेरॉक्स आणि प्रिंटसाठी तुमच्या भागात जो काही किरकोळ खर्च किंवा शुल्क आकारले जात आहे ते देऊन आपला फॉर्म सबमिट करून घ्या. एकदा का तुमचा अर्ज यशस्वीपणे सबमिट झाला की तुमचं पात्र ठरल्या जाणार आहात. स्पष्ट सांगायचं तर ज्याच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही त्यांनी या योजनेचा फायदा मिळणे कठीण आहे. त्यामुळे रेशन कार्ड असणे अत्यंत अनिवार्य आहे. जर नसेल तर तो आधी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला या सुवर्ण संधीचा फायदा घेता येईल. चला तर मग पाहूया. आता वळूयात आजच्या सर्वात मुद्द्याकडे. या गॅस सिलेंडरच्या योजने व्यतिरिक्त रेशन कार्डवर अजून कोणत्या मोठ्या योजनेचे पैसे मिळणार आहेत? सरकार आणखी किती रुपयाची आर्थिक मदत करणार आहे? आणि घरखर्चात मोठी बचत करणाऱ्या त्या 10 ते 12 वस्तू कोणत्या आहेत? ही सर्व दिलासा देणारी अपडेट आता आपल्या पुढच्या अवघ्या 2 मिनिटात पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता सरकारकडून अत्यंत क्रांतिकारी आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयावर आता बऱ्याच भागात रेशन कार्डच्या धान्याऐवजी थेट बँक खात्यात DBTच्या माध्यमातून रोख पैसे जमा केले जाणार आहेत. हजारो रुपयाची ही रक्कम थेट तुमच्या खात्यात येईल
आणि त्या पैशाचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाजारात चांगलं धान्य किंवा इतर गरजू वस्तू खरेदी करू शकणार आहात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा निर्णय कुठे लागू झाला आहे? तर मित्रांनो, सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आला आहे. जर तुम्ही या जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमच्या रेशन कार्डवर थेट 1,800 रुपयांची मदत रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. पण बाकीच्या जिल्ह्यातील अजिबात काळजी करू नका, कारण सरकार लवकरच या योजनेची व्याप्ती वाढवणार असून आगामी काळात यामध्ये आणखी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होणार आहे याची यादी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. जर यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हालाही हे पैसे 100% मिळतील. आणि पैशाशिवाय रेशन कार्डवर मिळणारी एकही महत्त्वाची वस्तू म्हणजे साखर. प्रत्येक घरात रोज लागणारी साखर आता सरकार सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना अत्यंत कमी दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्यात जाणार आहे, ज्यामुळे तुमची मोठी आर्थिक बचत होणार आहे. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर सरकारला एक क्लिकवर समजणार आहे की तुम्ही गरजू नागरिक आहात आणि तुम्हालाही त्या मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीद्वारे थेट तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा करून देणाऱ्या योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्वात मोठी आणि महत्त्वाची लॉटरी तर आता लागणार आहे, जे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे. येत्या 1 जुलै 2026 पासून तुम्हाला थेट घरकुल योजनेचा देखील खूप मोठा फायदा मिळू शकतो. या रेशन कार्डच्या आधारे तुम्ही हक्काच्या घरासाठी म्हणजेच घरकुल योजनेसाठी पात्र ठरू शकता. जर तुमच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नसेल तर आता घरात बसून राहू नका, थोडं घराबाहेर पडा, कारण नुसतं घरात तुमच्या गावातील किंवा शहरातील आलेल्या CSC केंद्रावर आताच जा आणि त्या योजनेची संपूर्ण चौकशी करा. तिथे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आणि कोणते कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती मिळेल. आपल्या आजूबाजूने इतर लोक सरकारकडून कोणत्या योजनेचे पैसे घेत आहेत, त्यांना कसा लाभ मिळतो याची नेहमी विचारपूस करत चला, कारण सरकार आपल्याला सर्वसामान्य गरीब आणि कष्टकरी नागरिकांनीच या योजनेचा राबवत असतं. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःचा पुढाकार घेऊन माहिती काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असाल तर त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या या हक्काच्या घरकुलाचा आणि पैशाचा लाभ मिळवण्यासाठी आजच KYC केंद्राला भेट द्या आणि आपला अर्ज सबमिट करा. आता तुम्हाला रेशन कार्ड धान्याची, गव्हाची किंवा तांदळाची अजिबात काळजी नाही, चिंता करणं बसायची गरज नाही. येत्या 1 जुलैपासून तुम्हाला हे सर्व नियमितपणे आणि उत्तम क्वालिटीचे मिळणार आहे. आणि महिलांसाठी सुरू असलेल्या या 3 मोफत गॅस सिलेंडरच्या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. जेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या CSC किंवा ई-सेवा केंद्रावर जाल तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा गॅस सिलेंडरचा अर्ज भरायचा आहे असं सांगा. ते तुम्हाला सर्व माहिती देऊन अर्ज सबमिट करून देतील. या योजनेबाबत किंवा रेशन कार्डबाबत आणखी काही नवीन महत्त्वाचे अपडेट्स आल्या तर ते सर्वात आधी घेऊन ती माहिती चुकवायची नसेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या संपर्कातील किमान 10 ते 12 नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा, जेणेकरून या मोठ्या योजनेचा फायदा त्यांनाही घेता येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.